नमस्कार. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मोहिते पॅलेसवर सगळेजण पूजा करत असतात. दादासाहेब हात जोडून म्हणतात की खंडेराया, तुझ्या आशीर्वादाने घरात लग्न कार्य काढलं आहे. चिरंजीव अमेय यांचा शुभविवाह चिसौका ईशाबरोबर आणि चिरंजीव अभिषेक यांचा विवाह चिसौका दुर्गा बरोबर करत आहोत. तुझा कृपा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. माईसाहेब म्हणतात की कितीतरी दिवसातून आमच्या घरात सुखाचे क्षण आले आहेत. आमच्या दोन्ही चिरंजीवाच्या मनात जे होतं ते घडतंय. आता त्यांचे संसार सुखाचे होऊ द्या, त्यात कुठली पण अडचण नको यायला, असं म्हणून सगळे देवाला नमस्कार करतात. माईसाहेब दुर्गाला प्रसाद द्यायला जातात, पण दुर्गा माईसाहेबांना थांबवत म्हणते की माईसाहेब नको. सगळेच जण दुर्गाकडे आश्चर्याने बघायला लागतात. दुर्गा सांगते की नवरात्रीनिमित्त उपवास धरला आहे, व्रत आहे, म्हणून नको म्हणाले. माईसाहेब खुश होऊन म्हणतात की देवाधर्माचं एवढं करता, छान. मग ते अभिषेकला पेढा भरवणार, तर अभिषेक पण माईसाहेबांना थांबवतो आणि म्हणतो की माईसाहेब थांबा, मी पण उपवास करतो दुर्गासाठी. सोबत राहायचं ठरवलंच आहे, तर आजपासून सुरुवात करतो. अवंतिका म्हणते की बरं चला, नाश्ता तयार आहे. मग तिथून सर्वजण जायला लागतात. तितक्या तिथे अजिंक्य येतो. अभिषेक अजिंक्यला बघून म्हणतो की दादा, अरे कुठे होतास? अजिंक्य म्हणतो की सॉरी अभिषेक, जेव्हा तुला जास्त गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो, पण यापुढे तुम्हा दोघांच्या पाठी हा भाऊ कायम असेल. दादासाहेब म्हणतात की देसाई साहेब, तुम्ही विचारत होतात ना आमचे थोरले चिरंजीव कुठे आहेत, आणि अजिंक्यची ओळख करून देतात की हे आमचे थोरले चिरंजीव अजिंक्यराव. दुर्गा अभिषेकला म्हणते की अभिषेक, मी निघते आता. घरच्यांना हे सगळं सांगितलं पाहिजे, त्यांना काही कल्पना नाही आहे लग्नाबाबतीत. अभिषेक म्हणतो की हा ठीक आहे, पण आपण सगळ्यांचा एक फॅमिली फोटो काढूया. दादासाहेब म्हणतात की हा मस्त आयडिया आहे, चला फॅमिली फोटो काढूया. अभिषेक जग्गू मामाला फोन देऊन म्हणतो की मामा चल फोटो काढायला. पण दादासाहेब जग्गू मामाला म्हणतात की जग्गू, फॅमिली फोटो आहे, आमच्या फॅमिलीचा फोटो काढ. जग्गू मामाला थोडंसं वाईट वाटतं आणि राग पण येतो. तो काढतो की असं म्हणून फोटो काढतो आणि फोटो काढत मनातच म्हणतो की नाही, फेम एक दिवस मोडली नाही तर नाव जग्गू सांगणार नाही. मग दुर्गा सर्वांना नमस्कार करून तिथून जायला लागते. दादासाहेब दुर्गाला थांबवत म्हणतात की दुर्गा थांबा, आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. दुर्गा जरा टेन्शनमध्ये येते. नंतर आपण इकडे पाहतो की दादासाहेब आणि माईसाहेब दुर्गा आणि अभिषेकशी बोलत असतात. अभिषेक दादासाहेबांना म्हणतो की दादासाहेब, माझ्यामुळे तुमच्या तब्येतीवर खूप ताण आला आहे, तुम्हाला खूप मानसिक त्रास झाला, सॉरी. दादासाहेब हसत म्हणतात की चिरंजीव, आपल्या लेकरांचा कधी त्रास होत नसतो, पण आज आम्हाला तुमच्याशी नाही. आणि ते दुर्गाकडे बघून म्हणतात की यांच्याशी बोलायचं आहे. ते दुर्गाला म्हणतात की तुम्ही या घरात पहिल्यांदा पत्रकार म्हणून आलात, आमची बातमी व्हायरल केलीत, खोट्या ड्रग्स केसशी आमचं कनेक्शन जोडलं, तरी आम्ही गप्प बसलो. दुर्गा म्हणते की दादासाहेब मी फक्त. दादासाहेब दुर्गाला थांबवत म्हणतात की झालं गेलं गंगेला मिळालं. उद्या तुम्ही सुनबाई म्हणून आमच्या घरात येणार आणि घराचं माप ओलांडणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मागचं बाहेरचं जग आणि आतलं जग यात खूप फरक आहे. माईसाहेब म्हणतात की आणि हा फरक मोहित्यांना बाकी दुनियेपेक्षा वेगळा ठरवतं. दादासाहेब म्हणतात की मोहिते शिवगडचं राजा आहात, असं आम्ही नाही, शिवगडची जनता म्हणते. आणि हे असंच टिकून ठेवायचं असेल तर राहणीमान, अब्रू, रीतिरिवाज, परंपरा याचा मान तुम्हाला पण ठेवावा लागेल. अभिषेक म्हणतो की दादासाहेब, या सगळ्यांची कल्पना आहे दुर्गाला. माईसाहेब म्हणतात की कसं आहे ना दुर्गा, मोहिते यांच्या घरात टाळी जरी वाजली तरी गावभर चर्चा होते, म्हणून इथे कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं वावरायचं सगळ्याचं भान ठेवावं लागतं. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सगळं समजावत जाऊ. दुर्गा खालीमान घालून म्हणते की बरोबर आहे माईसाहेब तुमचं, पण खरं सांगायचं झालं तर या घराशी फार जुना संबंध आहे माझा, आणि तिला तिच्या बाबांनी गळफास घेऊन जीव दिलेला तो प्रसंग आठवतो. सगळे दुर्गाकडे आश्चर्याने बघायला लागतात. दुर्गा म्हणते की म्हणजे असं मला वाटतं, मी इथे नवीन आली आहे असं मला वाटतच नाही, आणि तुम्ही काळजी करू नका, या घराचा, इथल्या माणसांचा आपुलकीने सांभाळ करेन मी. दादासाहेब म्हणतात की चांगलं आहे, पण हे सगळं एवढ्या पटापट झालं की आम्हाला तुमच्याबद्दल काही माहितीच नाही मिळाली. आणि विचारतात की घरी कोण कोण असतं तुमच्या, म्हणजे आई वडील. माईसाहेब म्हणतात की अहो, दुर्गाचे आई वडील नाहीत, दुर्गा त्यांच्या काकाच्या घरी एकट्याच राहतात. अभिषेक जरा टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणतो की माईसाहेबांनी असं का सांगितलं, मग मला ज्या भेटल्या होत्या त्या बाई, हे नक्की काय कन्फ्युजन आहे. दादासाहेब म्हणतात की असो, आम्हाला कल्पना नव्हती त्याची, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुनबाई म्हणून जरी या घरात येत असाल ना तरी
तरी मुलीसारखं प्रेम मिळेल तुम्हाला. नंतर आपण पाहतो की रात्री दुर्गा घरी आलेली असते आणि ती मामाला कॉल ट्राय करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की मामा प्लीज उचल ना. गजानन काका आणि गौरी पण तिथेच असतात. मामा कॉल रिसीव करतात. दुर्गा म्हणते की मामा अरे मी किती वेळ झालं कॉल करते, तू कॉल का रिसीव नाही करत. मामा म्हणतात की ज्यांच्याशी माझा संबंध नसतो ना त्यांच्याशी मी बोलत नसतो आणि रागाने म्हणतात की हेच सांगण्यासाठी मी फोन उचलला आहे. दुर्गा म्हणते की मामा प्लीज ऐकून घे ना, ऑलरेडी इथे खूप गोंधळ झाला आहे. माईसाहेब मोहितेंनी मला त्यांची सून म्हणून स्वीकारलं आहे. आमचं लग्न ठरवलं आहे उद्या. हे ऐकून मामा खूप चिडतात आणि रागाने म्हणतात की वा, म्हणजे एकीकडे दादासाहेब मोहिते यांचा तिरस्कार करण्याची भाषा करते आणि आता त्यांच्याच मुलाशी प्रेमाचे संबंध जोडते. हे तुझं दुटप्पी वागणं मला बिलकुल आवडलं नाही. मग दुर्गा म्हणते मामा प्लीज तू मला हवं ते बोल, मी सगळं ऐकायला तयार आहे, पण मला आत्ता तुझ्या मदतीची खूप गरज आहे. माझ्या मागे आईचं काय होणार आहे, मला खूप टेन्शन आलं आहे. मामा रागाने म्हणतात की आत्ता का टेन्शन घेतेस, ज्यावेळी मी तिला घेऊन चाललो होतो त्यावेळी तू मला अडवलं, मग आता का रडतेस. काय बरोबर काय चुकीचं हे सगळं तुला कळतं ना, मग तुझे प्रश्न तूच सोडव. अभिषेकशी प्रेम करून तू आगीत पाऊल टाकलंच आहेस, आज ना उद्या भडका उडणारच. दुर्गा रडत म्हणते की मामा प्लीज इतका परका नको वागूस, मला खरंच तुझ्या आधाराची खूप गरज आहे. मामा म्हणतात की हे बघ तूच मला परक केलं आहेस, तुझ्यावर संकट आलं आहे ना, आता तूच त्यातून बाहेर पड आणि यानंतर पुन्हा फोन करणार नाहीस अशी अपेक्षा करतो. असं म्हणून ते फोन कट करतात. गजानन काका दुर्गाला विचारतात की काय म्हणाला महादेव. दुर्गाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की माझं वागणं त्याला पटलेलं नाही आहे, परत फोन करू नकोस असं म्हणाला. गजानन काका म्हणतात की अरे काय वेडा आहे का तो, प्रसंग काय आणि काय मान अपमान घेऊन बसलाय तो, आणि म्हणतात की थांब मीच कॉल करतो त्याला. म्हणून ते कॉल करायला लागतात. दुर्गा त्यांना थांबवते आणि म्हणते की नाही नको काका, काही उपयोग नाही आहे त्याचा, तो कोणाचंही ऐकणार नाही. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं. गजानन काका जाऊन दरवाजा उघडतात तर अभिषेक आलेला असतो. दुर्गा अभिषेकला बघून थोडंसं आश्चर्यचकित होते आणि विचारते की अभिषेक तू आत्ता इथे. अभिषेक म्हणतो की मला माहिती आहे ही आत्ता वेळ नाही इथे येण्याची, पण दुर्गा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, राहवलं नाही म्हणून आलो. गजानन काका अभिषेकला आतमध्ये बोलवतात. अभिषेक आतमध्ये येतो. गजानन काका अभिषेकला म्हणतात की तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल समजलं, आता बरी आहे ना तब्येत. अभिषेक म्हणतो की हो मी ठीक आहे आता. गजानन काका म्हणतात की तुम्ही बोला आम्ही आहोत. असं म्हणून ते आणि गौरी तिथून निघून जातात. अभिषेक दुर्गाला म्हणतो की काय गं काय झालं, तुझे डोळे असे का दिसत आहेत, रडत होतीस का. दुर्गा म्हणते की नाही काय नाही, बोल ना काय झालं. अभिषेक दुर्गाला म्हणतो की हे बघ मी तुला आता जे काही विचारणार आहे त्याच्यामुळे तू असं समजू नकोस की मी तुझ्यावर डाऊट घेतोय, पण मी खूप कन्फ्यूज आहे दुर्गा आणि म्हणून तुला विचारायला आलो आहे. दुर्गा थोडीशी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की हां बोल ना काय झालं. अभिषेक म्हणतो की काही दिवसांपूर्वी मी स्वतः तुझ्या आईला भेटलो, त्यांच्याशी बोललो, मग माईसाहेब असं का म्हणाल्या की तुझ्या आईवडील नाही आहेत आणि तू एकटीच काकांच्या घरी राहते. हे ऐकून दुर्गासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोहिते पॅलेसवर ईशा आणि अमेयच्या हळदीची तयारीच सुरू असते. माईसाहेब ईशाच्या बाबांना म्हणतात की वहिनी आल्या असत्या तर बरं झालं असतं नाही, एकुलत्या एक मुलीची हळद आहे. ईशा म्हणते की हो ना माईसाहेब, काय डॅड तुम्ही मॉमला का नाही आणलं, मला हवी होती ती माझ्या हळदीमध्ये. ईशाचे बाबा सांगतात की काय आहे ना तिला खूप ॲलर्जिक सर्दी झाली आहे, आम्हाला खेड्यात राहायची सवय नाही ना त्यामुळे लगेच त्रास सुरू होतो. हे ऐकून माईसाहेबांना थोडासा राग येतो. दादासाहेब म्हणतात की खेड्यात राहिल्यामुळे त्रास होतो का, बरं मग जिथे आहेत तिथेच राहू द्या, त्यांना आराम करू द्या. माईसाहेब अवंतिकावर रागवत म्हणतात की आता काय तुम्ही मुहूर्त निघून जायची वाट बघताय का, जा हळद भिजवा. ईशाचे बाबा माईसाहेबांना थांबवत म्हणतात की वेट, ईशाच्या मॉमनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे, कुठलीही हळद वापरायची नाही. दादासाहेब म्हणतात की कसं आहे साहेब, मोहितेंच्या शेतातली हळद आहे, ही हळद अख्ख्या जगात एक्सपोर्ट होते. ईशाचे बाबा हसत म्हणतात की असू दे, पण आमच्या ईशाच्या अंगाला तीच हळद लागेल जी आम्ही आणली आहे. हे ऐकून सगळ्यांनाच खूप राग येतो. माईसाहेब म्हणतात की हळदीमध्ये काय आमचं आणि तुमचं, ही घरची हळद आहे ना, आधी अमेयला लागणार आणि मग त्यांची उष्टी हळद ईशाला लागणार. ईशाचे बाबा म्हणतात की माईसाहेब तुम्ही तुमच्या गोष्टींवर जसं पर्टिक्युलर आहात ना तसं आम्हीसुद्धा आहोत. आणि ते उठून त्यांच्याजवळची हळद अवंतिकाला देतात आणि म्हणतात की ही हळद मिनरल वॉटरमध्येच मिक्स करायचं. दादासाहेब म्हणतात की ते मिनरल वॉटर पण सोबत आणलं आहे
का? ईशाचे बाबा म्हणतात की तुम्ही सगळे त्याचा एवढा इश्यू का करताय? अवंतिका म्हणते की काही हरकत नाही, मी ही तुम्ही आणलेली ऑर्गॅनिक हळद भिजवून आणते. आणि ती ईशाला म्हणते की ईशा तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी असं पहिल्यांदाच बघते की मुलीची हळद तिच्या सासरी होते, असं कुठे बघायला मिळत नाही ना, म्हणून म्हटलं आणि येते मी, असं म्हणून ती तिथून जायला लागते. ईशाचे बाबा तिला थांबवत म्हणतात की बेटा 100 करोडचं फंडिंग केलं आहे दादासाहेबांच्या पार्टीसाठी, तेव्हा त्या बदल्यात डिमांडच करायची म्हटलं ना तर हे घरसुद्धा आम्ही आमचं म्हणू शकतो आणि दादासाहेबांनासुद्धा ते मान्य करावंच लागेल. काय दादासाहेब? हे ऐकून अमेय रागाने उठतो आणि ईशाच्या बाबांना म्हणतो की डॅड तुम्ही दादासाहेब आणि माईसाहेबांचा अपमान करत आहात. आपण सगळे चांगल्या ओकेजनसाठी एकत्र आलो आहे, तुमची बिझनेसची बोलणी कशाला इथे? यावर माईसाहेब अमेयला म्हणतात की अमेय आम्हाला यांची ईशाबद्दलची काळजी समजते. आणि ते ईशाच्या वडिलांना म्हणतात की ती देसाई साहेब आम्हाला तुमचा रोकटोक स्वभाव आवडला हा. आणि ते अवंतिकाला म्हणतात की जा यांची स्पेशल हळद त्या मिनरलच्या पाण्यात भिजवून आणायला जा. आता यानंतर ईशा अमेला म्हणते की अमे चिल ना, आणि अभिषेक कुठं आहे? इकडे अभिषेक दुर्गाशी बोलत असतो की हे बघ मी तुला कुठलाही जाब विचारत नाही, पण माईसाहेब असं म्हणाल्यामुळे मलासुद्धा धक्का बसला आहे की नक्की काय कन्फ्युजन आहे तुझ्यामध्ये आणि माईसाहेबांमध्ये काही बोलणं झालं होतं का? मग दुर्गा अभिषेकला म्हणते की अभिषेक तुला सांगू का, मला कळतच नाही आहे की म्हणजे डोक्यात नुसता गोंधळ उडाला रे, हे सगळं किती अचानक घडतंय बघतोयस ना, त्यामुळे अशी मनाची तयारी नसताना. मग अभिषेक दुर्गाला समजावत म्हणतो की दुर्गा मी समजू शकतो की मुलींसाठी अशी परिस्थिती किती अवघड असते, पण काही का होईना आपल्याला हवं आहे ते होतंय ना, आणि हे बघ इथून पुढे आपलं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येणार आहे. मग दुर्गा अभिषेकला म्हणते की म्हणूनच मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. इतक्यात दुर्गाची आई दुर्गाला आवाज देत तिथे येते आणि अभिषेककडे बघून दुर्गाची आई म्हणते की तू तोच आहेस ना, त्या रात्री रस्त्यात भेटला होतास? आणि त्या म्हणतात की काय नाव तुझं, काहीतरी छान नाव आहे तुझं. अभिषेक त्याचं नाव सांगणार तितक्यात दुर्गाची आई अभिषेकला म्हणते की अभिषेकच नाव आहे ना तुझं? अभिषेक खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतो. दुर्गा आश्चर्याने आईकडे बघायला लागते आणि त्या आईला म्हणते की तुला हे कसं आठवतं? यावर दुर्गाची आई तिला म्हणते अगं अशी काय करतेस रखमा, हाच ना तो त्या दिवशी भेटला होता तो आपल्याला. दुर्गा आश्चर्याने अभिषेकला म्हणते की हिने इतक्या दिवस स्वतःच्या मुलीला नाही ओळखलं, पण तू कसा लक्षात आहेस तिच्या? दुर्गाच्या आई अभिषेकला म्हणते की बरं तू काही खाल्लं आहेस का? खूप रात्र झाले आहे ना, तू थांब इथेच, मी बघते काहीतरी आहे का खायला. मग अभिषेक म्हणतो की नाही मी खाल्लं, तुम्ही काय खाल्लं का? तर दुर्गाची आई म्हणते की माझी दुर्गा घरात नसेल ना तर माझ्या जीवाला घोर लागतो. बघ ना किती रात्र झाले, अजून काय माहिती नाही कुठे गेले बाहेर, मला ना बाहेरच जावं लागेल तिला शोधायला, असं म्हणून त्या जायला लागतात. अभिषेक त्यांना थांबवत म्हणतो की अहो मी आहे ना, मी शोधून आणतो तुमच्या दुर्गाला. दुर्गा खूप इमोशनल होते आणि अभिषेकला म्हणते की अभिषेक इतक्या वर्षात तू पहिलाच आहेस की ज्याला तिने ओळखले. अभिषेक दुर्गाच्या आईकडे बघून म्हणतो की कदाचित गेल्या जन्मीचे बंध असतील आमचे, आणि तो त्यांना म्हणतो की आई तुम्ही आराम करा, मी पटकन जाऊन दुर्गाला शोधून आणतो. आणि अभिषेक त्यांना समजावत आराम करायला सांगतो. आता यानंतर अभिषेक दुर्गाला म्हणतो दुर्गा आम्हाला काय वाटतंय की मी भेटण्याने त्यांना काही आठवणार असेल, म्हणजे त्यांना बरं वाटणार असेल तर मी रोज भेटायला यायला तयार आहे. नाही तर आपण एक काम करायचं का, आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊया, म्हणजे कसं काय समोरासमोर असतील ना आपल्या. हे ऐकून दुर्गा घाबरून म्हणते की नाही नको, म्हणजे मलाच ऑकवर्ड वाटते तिला या अवस्थेत कुठे न्यायला, तिची ही अवस्था कोणाला कळायला नको. मग अभिषेक म्हणतो की बरोबर आहे तुझं, पण तू अजिबात काळजी करू नकोस, लवकरात लवकर बरे होणार त्या, आणि आपण आहोत ना त्यांच्याबरोबर. दुर्गा तू जे काही बोलत असतील ना त्यामागे नक्कीच तुझा काहीतरी विचार असेल याची खात्री आहे मला, त्यामुळे इथून पुढे तू जे सांगशील तसंच करेन मी. मग दुर्गा अभिषेकला म्हणते की तू नेहमी सोबत असशील ना माझ्या. यावर अभिषेक दुर्गाला म्हणतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, तू कधीही कुठलीही गोष्ट चुकीची करणार नाहीस. त्यात अभिषेकला अमेचा फोन येतो. अभिषेक अमेला म्हणतो की हां बोल अमे. यावर अमे म्हणतो की अभिषेक अरे लग्न आहे तुझं, आत्ता तरी घरी थांब. मग अभिषेक म्हणतो की हो दुर्गाकडे आलो होतो, येतो लगेच. यावर अमे म्हणतो की अरे मगाशीच भेटला होतास ना, आणि उद्यापासून तुझ्या समोरच असणार आहे ती, त्यामुळे लवकर घरी ये. मग अभिषेक म्हणतो की अरे हो बाबा आलो, आणि तो फोन ठेवतो आणि दुर्गाला म्हणतो की अमेचा फोन होता, मला म्हणतोय की मगाशीच भेटला होता, तिला सारखं काय भेटायचं. आणि अभिषेक म्हणतो की पण आता त्याला कसं सांगू की मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक
क्षण तुझ्यासोबत घालवायचा आहे. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी दुर्गा. मग दुर्गा अभिषेकला आनंदाने मिठी मारते आणि आजचा भाग इथेच संपतो.